मालवण राजकोट या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या। महाविकास आघाडीने महायुतीवरती ताशे रोडाला सुरू केले, तर दुसरीकडे 1 सप्टेंबर रोजी सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील इशारा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले यांनी दिला। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने हा शिल्प उभारण्यात आलं, जे शिल्पकार आहेत ते जयदीप आपटे, त्यांची पत्नी निशिगंधा या ठिकाणी राहते, मात्र ते कल्याणमध्ये नसल्यामुळे अनेक दिवसांनी फरार आहेत। त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी कल्याण गुन्हे शाखेच्या वतीने पूर्ण टीम या ठिकाणी आली होती, चौकशी करून ती पुन्हा आता या ठिकाणी रवाना झाली आहे। मात्र सध्या तरी जगदीश आपटे असतील या चेतन पाटील असतील यांचा दोघांचा शोध हे पोलीस घेत आहे। चेतन पाटील हे स्ट्रक्चर बांधकाम सल्लागार होते, कन्सल्टंट्स होते, तर जयदीप आपटे यांनी हे शिल्प करण्यात आलं होतं। मात्र या संदर्भातली परवानगी होती का नव्हती हा सर्व सखोल तपास जो आहे तो पुढे सुरू आहे। मात्र नौदलावर देखील या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, महायुतीकडनं आता या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यात येत आहे। त्यानुसार आता पाहायला गेलं तर जयदीप आपटे यांच्या पत्नी जे आहे ते निशिगंधा या ठिकाणी त्यांच्या माहेरी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र या संदर्भात आपण त्यांना बातचीत करणार आहोत। आपण त्यांच्या शहापूर या निवासस्थानी आलो आहे, त्यांचं गाव आहे, त्यांचं माहेर आहे त्यांच्या पत्नीचं, आणि याच ठिकाणी ते राहतात। मात्र या संदर्भातली अधिक तपास जो आहे तो आपण त्यांना विचारपूस करणार आहोत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी क्राईम ब्रँचची टीम येऊन गेली होती, आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांच्या पत्नी या ठिकाणी राहतात। आपण जवळपास त्यांच्या घरी चाललो आहे। त्यांचे सासरे इथे राहतात, जयदीप आपटे। सर कोणी आहेत का? टीव्ही नान म्हणून आलो, गणेश थोरात मुंबईवरनं। ते सध्या आता पोलीसवाले येऊन गेलेले आहेत, तर त्यांचं माहेर आहे ना इथे, वहिनी इथे राहतात ना? नाही, इथे कल्याण असते। अच्छा, पण आता ते इथे आलेत ना? तुम्ही भाऊ आहे तिचा, काय नाव आहे? पटवर्धन। थोडक्यात फक्त मला माहिती पाहिजे की ते तिथे राहतात, आता इथे त्यांचं कोण राहणार आहे परिवारपैकी? बहीण आहे, पण तिथे तिला त्रास होऊ शकतो म्हणून ती घाबरून इथे आली, एवढंच झालं, बाकी काही नाही। बाकी इथे कोण आलं का तुम्हाला विचारपूस करायला? कोण गुन्हे शाखेची टीम आली म्हणतात या ठिकाणी कल्याणवरून? हां, कल्याण फक्त विचारपूस करून गेले, इथे तुम्ही इथे राहताय, सेफ आहात ना, एवढंच फक्त, बाकी काही नाही। थोडक्यात बोलू शकतो वहिनीशी तुमच्याशी बोलायची? नाही, आता ती मनस्थितीत नाहीये त्याच्या। इथेच बोलतो तुमच्याशी, बरं फक्त उघडा नाही, थोडक्यात इथेच नाही विचारतो तुम्हाला, जास्त काही नाही विचारणार। खरंच नाही, मी काय माहिती नाही, आम्ही प्रेशर नाही, फक्त तुम्हाला विचारपूस करणार। अर्थाचा अनर्थ काढतात लोक वगैरे, असं काही प्रॉब्लेम होतो, त्यामुळे थोडक्यात माहिती सांगा मला, थोडक्यातच सांगा की या ठिकाणी जी टीम आता या ठिकाणी विचारपूस करून गेली, काय विचारण्यात आलेली आहे, आणि हे जे घर आहे ते मुळात कोण कोण इथे राहतं? आणि इथे मी राहतो, माझी मिसेस आणि लहान मुलगी आहे मला। आपलं नाव? आपण श्रीरंग पटवर्धन, मी तिचा भाऊ। श्रीरंग पटवर्धन, हां। अच्छा, हां, निशिगंधाचा मी भाऊ। सध्या पोलिसांनी काय विचारपूस केली या ठिकाणी? विचारपूस अशी काही नाही, तुम्ही मुख्यच इथे सेफ आहात ना, नाही तर आम्ही तुम्हाला कल्याणला पण प्रोटेक्शन देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं, फक्त एवढंच। प्रोटेक्शन संदर्भात तुमच्या विचारपूस केली, तुम्ही मागितली? अजून तरी काही तसं नाहीये, विचारलं त्यांना। पद्धतीने घडते, त्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे, नक्कीच गरज आहे नक्कीच, पण बघूया आता कसं कसं पुढे काय होते, डेव्हलपमेंट होते त्याच्यात, असं आहे। वहिनी पण इथेच आहात गेल्या किती दिवसात? आहेत। संपर्कात आहात का आपटेंच्या? नाही, काहीच संपर्क नाहीये त्यांच्याशी, म्हणून ती पण इतकी बावचळली आहे, ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये तुमच्या, मी तिला नाही समोर आणू शकत, एवढंच। ठीक आहे, पण तुम्ही काय बोलणं अगदी मांडणार का सरकारकडे या संदर्भात? जसे आरोप होत आहेत की पुतळा जो आहे तो यांनी शिल्पकार म्हणून उभा केलेला आहे, परवामध्ये जे काही आमचे हितचिंतक आहेत, मित्र परिवार वगैरे, तो त्यांनी वकील वगैरे काय बघितलेले आहेत तेच मांडणार आहेत सगळं काय ते, तर तेच तुम्हाला सांगू शकतील कल्याणमधले लोक जे आहेत तीच। जयदीप खरोखरच शिल्पकार होता का? कशा प्रकारे शिल्प उभा करायचा का? त्यांना परवानगी जी देण्यात आली होती ज्या पद्धतीने या संदर्भात मला खरंच काहीच माहिती नाही। किती वर्षापासून असं काय बिझनेस म्हणजे यांचा शिल्पकार? त्यांचा आहे, बरीच वर्ष आहे, मिसेसला आता 10 वर्ष झाली लग्न होऊन त्यांच्याशी, तेव्हापासून त्यांचा बिझनेस आहे हा, बरेच वर्षापासून। हो आहे। तरी साधारण त्या घरी आता कोणी नाहीये, तर त्याच ठिकाणी ते काम करायचे का शिल्पाचं? हां, त्यांचा वेगळा स्टुडिओ होता, तिथे काम करायचं ते। कुठे साधारण? कल्याणमध्येच, तिथे घराजवळच आहे, घरामागे तिथेच असं। घरामागे किती वर्षापासून साधारण?
आता मी लग्नापासून त्यांना ओळखतो 10 वर्ष तर आहेतच, काम चालू आहेत त्यांची. त्यांचा एक पुतळा सिडनीला बसवला, एक लंडनला बसवला आहे. कोणता पुतळा त्यांचा? तिथला सोल्जरचा पुतळा होता पंजाबी कम्युनिटीपैकी, तिथे बसवलाय. कुठे? लंडनला पण एक बसवलाय आणि सिडनीमध्ये एक बसवलाय. सिडनीमध्ये कुठला? नाही, मला बाकी तेवढं एक्झॅक्ट नाही माहिती तसं. ते वहिनी आणि अजून कोण कोण राहतात तिथे, म्हणजे इथे आता आले? सासूबाई वहिनीच्या, म्हणजे बहिणीच्या सासूबाई आणि मुलगी त्यांची लहान आहे 9 वर्षाची. हां, ती जणी इथे आल्या. प्रोटेक्शनसाठी काय आम्ही मागणी करणार आहोत, बघूया आता. कारण इथे तरी तिला सेफ वाटलं, भावाकडे येऊन राहावं तिथे राहण्यापेक्षा, म्हणून ती इथे आली. एवढंच झालं, काहीच नाही. पण संपर्क साधला का त्यांनी? काहीच नाही. त्यांचा स्विच ऑफ आहे फोन. अजून तरी काही संपर्क नाही झालाय त्यांच्याशी. पोलिसांनी काय बातचीत केली का तुमच्याशी आता इथे येऊन? नाही, बाकी काही नाही तसं. त्यांचा नंबर लागतो? कोणाचा? जयदीप? नाही, बंद आहे. काय मागणी काय असणार तुमची एकंदरीत अशा प्रकारे महाराष्ट्रात आता? काय माहिती, आम्ही आता सगळे सामान्य कुटुंबातले लोक आहोत. आता तो एक कलाकार होता, त्याने ती मूर्ती घडवली आणि त्याचा काही याच्यात उद्देश नव्हता सुरुवातीपासून की काही असं व्हावं. तर त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडावेत ते, असंच इच्छा आहे. दुसरं काय असणार आमचं? कोर्टात काय ॲफिडेव्हिट सादर करणं वकिलामार्फत ते आता वकील बघतायत. मला पण एक्झॅक्ट त्याबद्दल माहिती नाहीये. सगळे कल्याणमधला त्यांचा मित्रपरिवार बघतोय, असं आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा पडला, त्यानुसार त्यांना जी उंची देण्यात आलेली आहे त्यापेक्षा देखील वाढी उंची. त्याबद्दल काहीच माहिती नाही मला, काही माहिती नाही. त्यांचं काय होतं, कामाची पद्धत काय ठरलं होतं, नाही माहिती मला. संचालनाकडनं काय तुमच्याकडे काय पत्र व्यवहार केलाय का या संदर्भात? नाही, माझ्याकडे इथे काहीच संबंध नाही. वहिनीनं काय त्याची माहिती दिली? नाही, तिला पण काही माहिती नाही तशी जास्त. नौदलांचं काय कोण? नाही, काहीच आयडिया नाही तिला. सरकारमार्फत देखील कोणीच नाही, फक्त पोलीस आले? हो, फक्त चौकशी करून गेले फक्त. इथे राहताय तुम्ही, तिघी जण आहात, एवढंच. आपण मोठे बंधू? नाही, लहान आहे मी. धाकटा. श्रीरंग पटवर्धन. हां. वडील तुमचे? नाही, वडील माझे 2 वर्षापूर्वी गेले. आई आधीच गेली होती. मी एकटाच भाऊ तिला. एकटाच भाऊ? हो. काय वाटतं, सेफ्टी आहेत का वहिनी त्यानुसार? आता तरी इथे तरी काही हे नाहीये, काय बघायचं आता काय पुढे घडतं तसं. आणि चेतन पाटील यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते का ते? त्यांनी पण काहीच माहिती नाही त्याबद्दल, काहीच माहिती नाही. काय मागणी का असेल तुमची एकंदरीत? तुम्हाला म्हटलं लवकरात लवकर हे प्रकरण संपावं, एवढंच. त्यातून ते बाहेर पडावेत सुखरूप. त्यांना पण बोलण्याची वेळ द्यावी, संधी द्यावी. काय वाटतं? द्यायला हवी. बघायचं काय वाटतं, वहिनींचा काय विचार आहे किंवा बघूया. बहित झाले? मुख्य काय, हा प्रसंग आमच्या आयुष्यात असं पहिल्यांदाच आलाय, त्यामुळे काय कसं बोलायचं, फेस करायचं. ऑलरेडी ती खूप घाबरलेली आहे याच्यामध्ये. सासूबाई, मुलगी लहान, ते पण घाबरलेले आहेत. असं सगळं असल्यामुळे. तक्रार कुठे दिली का तुम्ही अशा पद्धतीची, बाबा आम्हाला देखील भीती वाटते? नाही, अजून तरी दिलेली नाहीये. पुढे करणार आहे का तक्रार या संदर्भात? बघूया, आता ठरवू कसं काय ते. तुम्ही बंधू आहे म्हणून पुढचं पाऊल उचलणार का? आज इथे आलात, पोलीस देखील आले, त्यांनी मागणी केली, विचारपूस केली. हो, बघूया आता, ठरवू ना काय कसं जसं होतं त्याप्रमाणे. प्रोटेक्शन मागण्याची गरज तुम्हाला? बघूया, आता तरी काही विचार नाही तसं झालेला काही. पोलिसांनी सांगितलं का प्रोटेक्शन देऊ का नको? हो, प्रोटेक्शन मिळू शकतं तुम्हाला, असं तिघींना असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर बघूया. सध्या परिस्थिती पाहता राज्यात जे राजकारण सुरू झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी आपटेंवरती आणि पाटील यांच्यावरती खापर फोडलं जातं. त्यामुळे कुटुंबीय देखील भयभीत झालेले आहेत. कल्याणमधलं घर त्या ठिकाणं तुम्ही टाळा लावून निघून गेलात, त्याच्यानंतर मुलगी ह्या ठिकाणी सुखरूप आणलेली आहे. काय एकंदरीत वाटतं, या सर्व घटनेमुळे कुठंतरी कुटुंबांना यामध्ये कुठंतरी कुटुंबाला खेचलं जातं आणि नक्कीच त्यांच्याकडनं जी विचारपूस करायची ती विचारपूस आपट्यांची करावी असं तुमचं म्हणणं आहे? कोणाबद्दल? आपटेंचीच फक्त करावी का, जयदीप आपटेंचीच? असं काही म्हणणं असं नाही आहे आमचं. मुख्य तुम्हाला सांगितलं त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडावं, एवढंच आहे सगळं, बाकी काही नाही दुसरं. ठीक आहे. नक्कीच हे होते बंधू त्यांचे, त्यांच्या पत्नींचे. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस आत्ताच येऊन गेले. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे तर कळवावं. मात्र या ठिकाणी ते कुटुंबीय जे ते भयभीत झालेलं आहे. त्यांचे बंधू स्वतः इथे असतात, त्यामुळे त्यांची बहीण या ठिकाणी निशिगंधा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की कल्याणमध्ये आम्ही राहतो आणि बहिणीला सेफ म्हणून आम्ही इथं त्यांना आणण्यात आलेलं आहे.
पोलिसांनी देखील इथे विचारपूस केलेली आहे. त्यासोबत जयदीप आपटे हे कुठे आहे, कशा आहेत या संदर्भातली देखील चौकशी केली आहे. मात्र सध्या तरी पाहता या ठिकाणी ते कुटुंबीय आता भयभीत झालेले आहे. शहापूर या ठिकाणी राहत असणारे त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत. मात्र या संदर्भात आता पुढचं पाऊल कसं असणार आहे कुटुंबियाकडनं हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र अजून सध्या भयभीत कुटुंबियांनी तक्रार केली नाही. योग्य वेळ आल्यास ती तक्रार करतील असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या तरी पोलिसांनी इथं विचारपूस करून गेलेत आणि एकंदरीत पाहता या शहापूरमध्ये सध्या टीम देखील सक्रिय झाली पोलिसांची. का जयदीपचा पत्ता लागत नाही आहे. जयदीप कल्याणमधनं देखील तिकडे नाही आहे. त्यानुसार त्यांचं कुटुंबीय देखील त्या ठिकाणी भयभीत असल्याकारणास्तव या ठिकाणी आलेलं आहे. निशिगंधा असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्यासोबतच त्यांच्या बंधूकडे ते आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत कुटुंबीय भयभीत असलं तरी दुसरीकडे पुतळा प्रकरणात राज्य सरकार असेल आणि विरोधक एकजुटीने काय करणार हे देखील पाहणं करणार आहे. मात्र दुसरीकडे पुतळा जो पडला त्या संदर्भातला खापर पूर्णतः आता जयदीपवरती पडलेला आहे. चेतन पाटील यांच्यावर देखील पडला आहे. त्यामुळे नक्कीच पोलिसांचा तपास कसा असेल, लवकरात लवकर यांना कधी पकडणार, त्यांचा तपास कसा सुरू आहे, सर्व सखोल गोष्टी सुरू असताना मात्र दुसरीकडे कुटुंबीय जे आहेत जयदीप यांची पत्नी या ठिकाणी सध्या त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत. कॅमेरामॅन योगेश गणेश तुरा, TV9 मराठी, शहापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.